नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर याच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा आमच्या बँक खात्यामध्ये हप्ता कधी जमा होईल, याचीच सगळ्या लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेलीच आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता सगळ्यांनाच जमा झाला, पण आता ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची खुशखबर, हप्ते वितरण कधीपर्यंत होणार आहे, हप्ते वितरणाची खुशखबर कधीपर्यंत मिळेल, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तो त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. लक्षात घ्या, की ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, तर अशा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांनाच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे. तुम्हाला जर हप्ता आला नसेल, तर तुम्हाला हप्ता येणार नाही. आणि आता ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे ₹1500 जो हप्ता आहे, त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, याची त्यांना उत्कंठा लागली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे ₹1500 वितरणासंदर्भात आपण सांगतच आहोत, की अनेक मेसेज आहेत सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे अशा मेसेजवरती लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती, की अजून तरी ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा अजून झालेली नाही. तर लक्षात घ्या, की आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा कधी होईल, तर यामध्ये शक्यता वर्तवण्यात येत आहे, की ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वप्रथम आर्थिक तरतूद असणारा आणि हप्ते वितरण मान्यता असणारा शासनाचा अधिकृत जी-आर आहे, तो सर्वप्रथम येणे गरजेचा असतो. अजून तरी तो आलेला नाही आहे. सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर वर्किंग डेजमध्ये हा अधिकृत जी-आर आहे, तो सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाचा जो जी-आर आहे, त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची आर्थिक तरतूद हप्ते वितरणाची केली जाते. महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जी-आरचं जे पेज आहे, तर या ठिकाणी हा जी-आर येईल आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मंत्री आदित्य तटकरे काय करतात, त्यांचं ट्विटरचं पेज असेल, तर यावरती घोषणा करतात. तर सगळ्यांना माहिती आहे, की घोषणा झाल्यानंतरच हप्ते वितरण केलं जातं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा शासकीय मान्यता देणारा जी-आर आल्यानंतरच संपणार आहे आणि याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होते आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये जो लाभ आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिला जातो. आता याच्यामध्ये अजून लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी सुरू आहे. तर याच्यामध्ये अजून लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी सुरू आहे. तर ई-के-वाय-सीसाठी देखील मुदत आहे. तर साधारणतः नोव्हेंबर महिना किंवा डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला ही ई-के-वाय-सी करता येणार आहे. तर अशा प्रकारे वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. अजून तरी हप्ते वितरणाचा जी-आर किंवा घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे चुकीच्या मेसेजपासून सावध राहायचं आहे. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.